लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. इसापूर धरण येथे विषारी पदार्थ टाकून 1.5 क्विंटलची घोडझिंगे चोरी. यामध्ये 8 ते 10 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. बातमी पुसद येथून. पुसद तालुक्यातील इसापूर धरण परिसरात अज्ञात चोरट्यांनी पाण्यात विषारी वनस्पतीजन्य पदार्थ टाकून सुमारे 1.5 क्विंटल घोडझिंगे मारून चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी तालुक्यातील इसापूर धरण परिसरात अज्ञात चोरट्यांनी विषारी वनस्पतीजन्य पदार्थ पाण्यात टाकून मोठ्या प्रमाणात घोडझिंगे मासे मारून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. धरणावर मागील 25 वर्षांपासून वॉचमन म्हणून कार्यरत असलेले गणपत रामजी काळे वय 45 वर्ष राहणार नानंद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता ते संदीप शिवराम भंगाले, नंदू कुकडे व हर्षद शेजुळे यांच्यासह बोटीद्वारे पेट्रोलिंग करत होते. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास नाणंद ते फेटरा शिवार दरम्यान 3 ते 4 बॅटरीच्या उजेडांचे दिवे दिसले. बोटीचा आवाज ऐकून संबंधितांनी बॅटऱ्या बंद केल्याचा संशय आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात घोडझिंगे मृत अवस्थेत आढळले. तसेच चिखलात 3 ते 4 अज्ञात व्यक्तींच्या पावलांचे ठसे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 1.5 क्विंटल घोडझिंगे किंमत अंदाजे 60 ते 70 हजार रुपये चोरीस गेले आहेत. अज्ञात चोरट्यांनी जडीबुटी किंवा विषारी पदार्थ टाकून मासे मारले व त्यानंतर त्यांची चोरी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून खंडाला पोलीस पुढील तपास करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.